हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मेथी मसाला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 वाटी मेथी, खडा मसाला, चवीनुसार मीठ, धने पावडर, 1 चमचा हळद, गरम मसाला, 2 चमचे लाल चटणी, टमाटर प्युरी, कांदा प्युरी, 10 काजू मी मिक्सर मधून काढून घेतलेले आहेत, 1 वाटी दूध। एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकून घ्यायचे। तेल चांगलं गरम झालं की आपण जी मेथी आहे ना ती धुवून बारीक चिरून घ्यायची आणि चिरल्यानंतर ती मेथी या तेलामध्ये टाकून तिला कमी फ्लेम वरती परतून घ्यायचे। आपल्याला परतायला 10 मिनिट लागतील। आपली मेथी परतून तयार आहे। मेथी परतल्यानंतर एका प्लेट मध्ये ती सर्व काढून घ्या। आणि त्याच कढईमध्ये आपल्याला 2-3 चमचे तेल टाकून घ्यायचे। तेल चांगलं गरम झालं की मिक्सर मधून कांदा काढलेला तो टाकून घ्या। आणि कांद्याला चांगला लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्या। आपला कांदा थोडाफार भाजलेला आहे। त्याला चांगलं एकदम हलवून आणखी थोडा वेळ भाजा। कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टमाटरची प्युरी टाकून द्या। टमाटरची प्युरी पण आपल्याला छान परतून घ्यायची। आपला टमाटर आणि कांदा तेल सोडेपर्यंत भाजायचंय। तुम्ही पाहू शकतात मसाल्याने तेल सोडलेलं आहे। कांदा टमाटर आपलं छान भाजलेलं आहे। आता याच्यामध्येच आपल्याला आपले मसाले टाकून घ्यायचे। 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर आणि चवीनुसार लाल चटणी। तुम्ही चटणीला कमी जास्त करू शकता। तुम्ही पाहू शकता आपला मसाल्याने छान तेल सोडलेला आहे। त्याला छान भाजून घ्या। मसाला चांगला भाजल्यानंतर जे काजू आपण वाटून घेतले होते त्याची प्युरी टाकून द्यायची आणि त्याला पण छान भाजून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स करा। याला पण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता ह्याच मसाल्यामध्ये आपल्याला 1 वाटी दूध टाकायचे। दूध आपल्याला गरम नाही घ्यायचं, थंडच पाहिजे दूध। त्याला चांगलं मिक्स करून आपला मसाला चांगला शिजेपर्यंत ह्याला
आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यावर झाकून ह्याला चांगलं शिजू द्या. आपला मसाला शिजलाय का नाही ते पाहूया. मसाल्याने तेल छान सोडलेलं आहे. आपला मसाला छान शिजलाय, छान परतलाय. मसाल्याने छान तेल पण सोडलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाका. मीठ चांगलं हलवून घेतल्यानंतर ह्याला 5 मिनिटं आणखी शिजू द्या. आपला मसाला छान शिजलेला आहे, छान रंग आलेला आहे. मसाल्याने तेल पण खूप छान सोडलेलं आहे. त्याच्यामध्येच आता आपल्याला आपण जी मेथी परतून घेतली होती ती टाकून तिला छान हलवा आणि चांगली परतून घ्या. आपल्याला मेथी छान हलवून घ्यायची आहे. मेथी हलवून झाल्यानंतर त्याच्यामध्येच आपल्याला 1 ग्लास अंदाजा एवढं पाणी टाकून घ्यायचंय. मी थोडं थोडं करूनच पाणी टाकलेलं आहे. मला आणखीन थोडंसं पाणी टाकावं लागलं. असं सगळं मिळून माझं 1 ग्लास पाणी झालं. आपल्या मेथी मसाल्याला 10 ते 15 मिनिटं चांगली उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे. छान तेल पण सोडलेलं आहे. आपली मेथी मसाला तयार झालेला आहे. आता आपण याची प्लेटिंग करून घेऊया. आपला मेथी मसाला तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कांचन्स किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.